कोकणामध्ये घरोघरी उत्साह आणणारा सण म्हणजे गणेशोत्सव। आगामी काळामध्ये या उत्सवाची ओढ कोकणी माणसामध्ये आणखी वाढणार आहे। त्याचे वारे कोकणातील बाजारपेठेत सुद्धा आता वाहत आहे। यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत असलेली अनिश्चितता आता दूर झाली आहे आणि बाजारपेठेत गणपती बाप्पा विविध रूप घेऊन दाखल सुद्धा झाले। यावर्षी गणेश मूर्ती बाजारामध्ये काय परिस्थिती आहे, कोकणात नेमकं गणेशोत्सवानिमित्त कशा पद्धतीचं वातावरण आहे, या संदर्भात सांगतायत आमचे प्रतिनिधी अनुज जोशी। कोकणामध्ये गणेशोत्सवाचे वारे आता वाहू लागले आहेत। 27 ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन करण्यासाठी संपूर्ण कोकणातील सृष्टी ही हर्षित उल्हासामध्ये तयार होताना दिसते। तसंच खेडच्या बाजारपेठेमध्ये देखील आता गणरायाचं आगमन हे झालेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी गणपतीच्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठे लालबागचा राजा असेल किंवा टिटवाळ्याचा गणपती असेल, त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपल्या घरी गणरायाचे भक्त जे आहेत ते घेऊन जाण्यासाठी सातत्याने मागणी ही या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे करत असतात। परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी कोकणामध्ये देखील गणेश मूर्ती जे विक्रेते आहेत त्या गणेश मूर्ती विक्रेत्यांना या मूर्ती विक्री करत असताना महागाईची झळ बसताना आपल्याला दिसते। आपल्यासोबत या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेते आहेत। मंदार काय सध्या गणेश मूर्तींची मागणी आणि कशा प्रकारच्या मूर्ती आपण उपलब्ध करू? यावर्षी त्याची पीओपीची मागणी आहे, पण पीओपी बंदी होती 9 जुलैला कोर्टावर निकाल लागल्यानंतर मूर्त्या म्हणजे कास्टिंगला किंवा पेंटिंगला वगैरे सुरुवात झाली। पण त्यामुळे होलसेलच्या खरेदीमध्ये आम्हाला जास्त दर लागून आलेले, त्यामुळे आम्हाला यावर्षी 20% तरी कमीत कमी रेट वाढ वगैरे द्यावी लागते। अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।